19 मार्चला गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याची माहिती म्हणजेच कथा, महत्त्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी आपल्या दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. तर बघा कसे की महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कमळाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. म्हणूनच गुढीपाडवा साजरा करतात. तसंच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे देखील सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असं आपल्याकडे सांगितलं जातं. अनेक पौराणिक कथा आहे. त्यापैकीच एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी देवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकविण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की, भगवान, आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरचा स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले. म्हणून शंखाने भगवान विष्णूंना अभिषेक करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं. तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला, अशी आख्यायिका देखील प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. तर बघा, एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरलं. त्याचबरोबर पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झालं. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा केली जाते. यालाच आपण चैत्र नवरात्री असं देखील म्हणतो. लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वतीचं लग्न झाले की माहेरवाशी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात.
तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळद कुंकू देखील केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते. श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून देखील हा सण साजरा केला जातो असे आपल्याकडे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे देखील आपल्याकडे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही एक सूचक आहे. तर अशा कथा आपल्या पौराणिक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. बरेच जणांना माहीत असेल, कुणाला माहीत नसेल तर आवर्जून तुम्हाला ऐका किंवा वाचा. तर बघा, आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची विधिवत पूजा कशी करावी, मंत्र कसा म्हणावा, कोणता म्हणावा, त्याचबरोबर गुढी उभारण्याची योग्य दिशा कोणती, ही संपूर्ण माहिती, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त, या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी, व्यवसायामध्ये प्रगतीसाठी उपाय, सेवा आपण बघणारच आहोत. ती माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देते. मात्र गुढीपाडव्याची कथा व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला